जालना महानगरपालिका कार्यालयासमोर युवकाचा निगृण खून, धारदार शस्त्राने सपासप वार, शहरात एकच खळबळ। जालना शहरातील महानगरपालिका कार्यालयासमोर मंगळवारी रात्री 10 ते 10:30 वाजेच्या सुमारास एका 24 वर्षीय युवकावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयूर मेंदळे वय अंदाजे 24 वर्ष, राहणार बरवार गल्ली, खडकपुरा, जालना असं मृत व्यक्तीचं नाव आहे। घटनेची माहिती मिळताच कदम जालना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले होते। दरम्यान मयूर मेंदळे याचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हा खून किती जणांनी केला आणि आरोपी कोण आहेत याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। खुनापूर्वी काही वाद झाला होता का याचाही तपास पोलीस करत आहेत। घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच महानगरपालिका कार्यालय परिसरामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली। या प्रकरणाचा पुढील तपास कदम जालना पोलीस करत असून खुनामागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत। दरम्यान फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये पाठवला आहे। या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्याशी आम्ही संवाद साधला असता ते काय म्हणाले बघूयात। हा महानगरपालिकेच्या समोर 9:45 ते 10 दरम्यान एक खुनाची घटना घडलेली आहे अशी माहिती आमचे पी.आय. जाधव मॅडम आणि पी.आय. शेवाळे साहेब यांना मिळाली होती। त्यावरून ते स्वतः ताबडतोब घटनास्थळी आलेले, आम्हाला माहिती दिली, आम्ही घटनास्थळावर आलेलो आहोत। एका साधारणपणे 24 वर्षीय युवकाचा एक मृत्यू झालेला आहे मर्डर मध्ये आणि आरोपीचे अजून नाव निष्पन्न नाहीये आणि मयताचं पण नाव अद्यापर्यंत निष्पन्न नाहीये। नेमकं काय आहे प्रकरण आम्ही बघत आहोत आणि अत्यंत प्राथमिक स्तरावर आहे सगळ्या गोष्टी। मयताचं नाव आणि त्याचे खून करणारा आरोपी यांची नाव आम्ही निष्पन्न करत आहोत आणि गुन्हा दाखल करण्यात हो चाकू सारख्या वेपननी केलेला असावा असं वाटतं आहे आणि एकूणच आता पूर्ण सगळं बॉडी पूर्ण पाहिल्यानंतर अवलोकन केल्यानंतर लक्षात येईल काय आहे।